नमस्कार मित्रांनो. 12 जूनच्या भागामध्ये बंधू पातेलं घेऊन येतो. कांता म्हणतो, ठेव ठेव ठेव. वा वा वा. बंधू म्हणतो, शिनू बस ना. शिनू म्हणतो, मामा. कांता म्हणतो, बस रे. बंधू आता ताटामध्ये पिठलं घालतो. कांता म्हणतो, वा वा वा, कसला सुगंध सुटला. आ हा हा हा. बंधू काही पण म्हण, पण तुझ्या हातालाच चव आहे. तुला सांगू बंधू, जशा उमावईनी बनवायच्या ना, अगदी तशा पिठल्याचा सुगंध आहे. बंधू म्हणतो, काय नाही भाऊजी, आमच्या आईने आमच्या दोन्ही पण भावंडांना जेवण बनवायला शिकवलं होतं. ती म्हणायची, कुणावर कधी वेळ येईल ना, सांगता येत नाही. कांता त्याला थोपटत म्हणतो, बंधू चल 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 चल. बंधू हसत म्हणतो, ती नेहमी म्हणायची, पुरुषाला किमान पिठलं भाकरी तरी आली पाहिजे. कांता म्हणतो, खरं आहे. बंधू म्हणतो, आज तिची खूप आठवण येते. तिची शिकवण आज कामी आली. कांता म्हणतो, बंधू पण ही शिकवण तुझ्या बहिणीने कधी अंगी लावून घेतली नाही. आता तिघं पण हसायला लागतात. बंधू म्हणतो, भाऊजी तुम्ही पण ना. बंधू शिनूला ताट देतो. शिनू म्हणतो, नाही मामा, मी नाही जीव शकत. कांता म्हणतो, का? तू का नाही जीव शकत? वा रे वा, त्या दिवशी ओवीने तुझ्यासाठी बनवलं तेव्हा बरं जेवलास. मग मामाने बनवलेलं का नाही खाऊ शकत तू? खाल्लं पाहिजे. मी तुला तुझ्या आईच्या हातचं खायला आग्रह नाही करत आहे. तिच्या जेवणाला चवच नसते, टेस्टलेस आणि हसायला लागतो. त्याच्यासोबत बंधू पण हसतो आणि शिनू स्माईल करतो. आता बंधू घास घेतो आणि शिनूला भरवायला लागतो आणि म्हणतो, शिनू तू उपाशी राहिला ना तर मला दादा ओरडेल. हे घे खा. आता शिनू त्याचा हात पकडतो आणि घास खातो. कांता म्हणतो, वा शाबास. तो आता कांदा घेतो आणि ताटाने कापायला लागतो. बंधू म्हणतो, भाऊजी ही कुठली पद्धत कांदा कापायची? कांता म्हणतो, ठेचता आला नाही ना तर ताटाने कापायचा. बंधू म्हणतो, शिनू तुझा बापूस लय हुशार आहे. आता ते घासायला लागतात. कांता म्हणतो, वा मस्त झाला पिठलं भाकर. मग म्हणते, निशी तू थोरल्या घरी जाते, तिथे कुणी काही बोललं तर मनाला लावून घेऊ नकोस. त्यांच्या ओठावर काही असलं ना तर पोटात माया आहे, हे विसरू नको. निशी म्हणते, आई नको काळजी करू, तिथे कुणी काही बोललं ना मी वाईट वाटून घेणार नाही आणि कुणाला बोलणार पण नाही. आता रघुनाथ कौतुकाने स्माईल करतो. निशी म्हणते, येते. रघुनाथ नीरजच्या पाठीवर हात टाकून म्हणतो, काळजी घ्या. निशी नीरजसोबत ओवी पण जाते. उमा रघुनाथला विचारते, कुठे मिळाली नोकरी? जवळच आहे की गावाबाहेर? आता मात्र रघुनाथला काय बोलावं तेच कळत नाही. बंधू आणि शिनू सगळं उचलून ठेवत असतात. शिनू म्हणतो, मामा हे ताटं मी घासतो, तू जा आणि आराम कर. बंधू म्हणतो, आरामाचं काय मी करतो, पण शिनू काय ऐकत नाही. बंधू म्हणतो, करशील बरं कर. कांता म्हणतो, बंधू चांदण्यामध्ये जेवायचा आनंदच आऊर. सगळ्यांची गंमत चालू असते. तेवढ्यात निशी म्हणते, अरे वा, चांदण्याच्या प्रकाशात जेवले वाटतं. ओवी म्हणते, मूनलाईट डिनर होतं का? बंधू म्हणतो, अरे निशी जावई बापू, अरे वा वा वा. शिनू बघितलं आपल्याकडं पाहुणे आलेत. कांता म्हणतो, निशी बाळा कशी आहेस तू? निशी म्हणते, मस्त. तो म्हणतो, पुण्याला गेली होतीस ना तू? ओवी म्हणते, हो, आणि जिंकून पण आली. बघा तिच्याकडं ट्रॉफी आहे. निशी म्हणते, हे बघा. ट्रॉफी बघून बंधू आणि कांताला खूप आनंद होतो. ते दोघं पण तिचं भरभरून कौतुक करतात. तेवढ्याच चारू येते. कांता म्हणतो, निशी त्या पिशवीत काय ग? निशी डोक्याला हात लावत म्हणते, विसरले ना, तुमच्या सगळ्यांसाठी खाऊ आणलाय मी. कांता आणि बंधू म्हणतात, वा वा वा. बंधू म्हणतो, जावई बापू कसे आहात? नीरज म्हणतो, ऑल गुड ऑल गुड. बंधू कांताला म्हणतो, वाल गुड म्हणतात. कांता म्हणतो, गुड गुड गुड. त्या दोघांच्या बोलण्याला ओवी, निशी आणि शिनू हसायला लागतात. आता सगळ्यांच्या गप्पा चालू असतात. लाली झोपलेली असते. तिला झोपेमध्ये सगळ्यांचे आवाज येतात. बंधू म्हणतो, निशी एवढं काय आणलं? निशी म्हणते, काका तुमच्या सगळ्यांसाठी पुण्याचा स्पेशल खाऊ आणला आहे. बंधू म्हणतो, हे बेस्ट केलं तू, नाहीतर काय, माझ्यासाठी हे नाही आणलं ते नाही आणलं, हे नकोच, ज्याला जे पाहिजे ते खातील. निशी म्हणते, डुगू कुठे? त्यांचं बरंच काय बोलणं होतं. शिनू म्हणतो, निशी डुगू घरात नाही आहे. तेवढ्यात रागा मंजू बाहेर येते. कांता म्हणतो, निशी डुगू नाही आहे घरात, पण हा खाऊ आम्ही खाल्ला तर चालेल ना? बंधू रागाने मंजूकडे बघत म्हणतो, भाऊजी चालेल काय, पळेल. आता सगळे मोठ्याने हसायला लागतात. चारूला हसावं की न हसावं हेच कळत नाही. निशी म्हणते, काकी हा सगळा खाऊ मी डुगूसाठी आणला. मंजू घ्यायला लागते पण मागे हात करते. निशी म्हणते, काकी अगं घे ना. बंधू म्हणतो, निशी माझ्याकडे दे माझ्याकडे दे. कांता म्हणतो, अरे
आपलं गोड खायचं राहिलं ना. आता सगळेच गंमत करत असतात आणि मोठ्याने हसतात. हा आवाज लालीच्या कानी पडतो आणि म्हणते, काय झालं यांना खिदळायला, बघतेच आता. आता कांता चिक्कीचा डबा उघडायला लागतो. तेवढ्यात लाली धावत येते आणि डबा पण ओढते आणि बंधूच्या हातातली पिशवी पण. बंधू म्हणतो, ताई काय करतेस? ती काय करतेस म्हणजे, ही इथे येतेच कशाला? पंचायतीसमोर एवढ्या तमाशा झाला, बस नाही झाला का सगळ्यांना? आणि काय ग तू? आणि निशीचा हात पकडते आणि म्हणते, चल बाहेर. तिला सगळे अडवण्याचा प्रयत्न करतात, पण लाली काय ऐकत नाही. लाली निशीला म्हणते, तुझी चिक्की नको आहे आम्हाला. तुला काय वाटलं, डुगला ह्या घरामध्ये खाऊ मिळत नाही म्हणून तो परक्याने आणलेली अशी भीक घेईल? चालती हो इकडनं, आली मुठी. माझ्या घरातून वाटेल लाग. हे घर माझं आहे, माझं. हे सगळं माझं आहे, माझं. पिशवी फेकत म्हणते, नको तुझी भीक. पिशवीतला खाऊ सगळा खाली पडतो. तेवढ्यात तिथे रघुनाथ येतो. आता मात्र लालीबरोबर सगळेच त्याला घाबरतात. निशी म्हणते, दादा. आता रघुनाथ खाऊ घेतो आणि पिशवीला नमस्कार करतो आणि लालीसमोर जातो आणि म्हणतो, लाली हे घर तुझं बरोबर, हे सगळं तुझं, ते पण बरोबर. मग खोतांची घरची शिकवण कशी विसरलीस ग? खोतांच्या घरामध्ये राहत असलो काय आणि नसलो काय, पण असा अन्नाचा अपमान केलेला मला चालणार नाही. हा आधीच सांगून ठेवतो. आणि विसरू नको, तू शेतकऱ्याची मुलगी आहेस. अन्न कमावण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. एकदा शेतात उभी राहा आणि कमवून दाखव, मग तुझं डोकं ताळ्यावर येईल. आणि अजून एक गोष्ट, जो अन्नाचा अपमान करतो ना, त्याच्यावर अन्न दशा अशी वेळ येते. तुझ्या वागण्याने तुझ्यावर वेळ येऊ देऊ नकोस. शिस्तीत वाग, यातच तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं भलं आहे. लाली म्हणते, बस कर. ह्या घरात होता तेव्हा तेच करत होता आणि बाहेर गेला तर तेच करतो. जेवढी शिकवण घ्यायची होती तेवढी घेतली, आता बस कर. आता शाळा संपली. माझ्या घरातच नाही पण माझ्या दारात येऊन कुणी मला धडे द्यायचे नाही, सांगून ठेवतंय. ती निघून जाते. रघुनाथ म्हणतो, मंजू हे घ्या खाऊ. मंजू पुढे येते. रघुनाथ तिला पण समजावून सांगतो आणि खाऊ देतो आणि म्हणतो, हा खाऊ निशीने डुग्गूसाठी आणलाय. चारू आतमध्ये येते. लालीला खूप राग आलेला असतो. ती लाली आत्या, तुमचं काही चुकत नाही, पण शांत व्हा. लाली म्हणते, आता डोक्यावर बर्फ ठेवला ना तरी माझं डोकं काही शांत होणार नाही. तेवढ्यात मंजू खाऊची पिशवी घेऊन येते. लाली ओरडते, मंजू. मंजू इग्नोर करते आणि जायला लागते. लाली पुन्हा ओरडते, मंजू हे घ्यायचं नाही सांगितलं ना तरी पिशवी घेऊन आलीस, लाज नाही वाटत तुला? मंजू म्हणते, लालीताई निशीने एवढ्या आठवणीने डुग्गूसाठी हा खाऊ आणला, तो पण त्याच्या आवडीचा, कशाला विषय वाढवताय? लाली म्हणते, तुला विषय वाढवायचा नाही ना, मग जा आणि पिशवी निशीच्या तोंडावर मारून ये. चल जा. कांता ओरडतो, लाली तुझं अति होतं या. लाली म्हणते, माझं नाही त्यांचं अति झालं. इकडे येऊन कशाला ढवळाढवळ करतायत? शिनू रागात म्हणतो, कुणी ढवळाढवळ करत नाही. उलट दादा मामा आणि उमाईनी जी सूट दिली ना त्याचा गैरफायदा ह्या घरात घेतला जातोय. निशी एवढ्या प्रेमाने खाऊ घेऊन आली होती, काय केलं तिच्यासोबत तू? लाली म्हणते, खाऊ फक्त निमित्त होतं. ह्या घरात घुसायला बघतायत ते. आज आवळं देतील, उद्या कवळं काढतील. अगं मंजू, तेव्हा काय करशील? आत्ताच्या आत्ता जा आणि पिशवी देऊन ये. चल जा. आता मात्र मंजू खूप मोठ्याने ओरडते, मी जाणार नाही. आता मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो, पण लालीचे होश उडतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.